नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लेखक सुनील होरंबे यांची एक अप्रतिम कथा. चला तर मग या साहित्य कृतीचा आनंद घेऊया. कोल्हापूर ते पणजी या मार्गावर आंबोली घाटातून जाणारी लाल रंगाची एस टी बस सर्वांनाच परिचयाची होती. या बसचे जुने ड्रायव्हर होते माधवराव. गेली 30 वर्षे त्यांनी हा अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा घाट निर्धोकपणे पार केला होता. माधवराव अतिशय शांत आणि मितभाषी होते, पण माधवरावांची एक विचित्र सवय होती, जिचा प्रवाशांना भयंकर कंटाळा यायचा. घाटाच्या अगदी मध्यभागी काळभैरव वळण नावाचे एक अत्यंत धोकादायक आणि अंधारे वळण होते. तिथे आजूबाजूला काहीही नव्हते, फक्त शेकडो फूट खोल दरी होती. माधवराव रोज न चुकता स्वतःची एसटी बस त्या वळणावर 2 मिनिटासाठी थांबवायचे. ते एसटीतून खाली उतरायचे, दरीच्या कठड्याजवळ जाऊन त्या खोल अंधाऱ्या दरीत काहीतरी निरखून पाहायचे आणि मग परत येऊन गाडी सुरू करायचे. एके दिवशी या बसमधून रोहन नावाचा एक तरुण प्रवास करत होता. रोहनला स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर व्हायरल व्हिडिओ टाकण्याचे भयंकर व्यसन होते. त्याला पुण्यात एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचे होते आणि बस आधीच लेट होती. जेव्हा माधवरावांनी नेहमीप्रमाणे त्या निर्जन दरीजवळ गाडी थांबवली आणि ते खाली उतरले, तेव्हा रोहनचा रागाचा स्फोट झाला. त्याने स्वतःचा मोबाईल काढला आणि माधवरावांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. बघा मित्रांनो, हा म्हातारा ड्रायव्हर रोज या निर्जन दरीजवळ गाडी थांबवून प्रवाशांचा वेळ वाया घालवतोय. नक्कीच हा इथे काहीतरी जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचे प्रकार करत असावा. अशा बेजबाबदार माणसामुळेच एसटीचा बोजवारा उडालाय, असा स्वतःचा आवाज टाकून रोहनने तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करून टाकला. व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. लोकांच्या संतापजनक कॉमेंट्स आल्या. एसटी महामंडळावर दबाव आला आणि अधिकाऱ्यांनी माधवरावांना बोलवून त्यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्यांना नोकरीतून निलंबित केले. त्यांचे पेन्शनही रोखण्यात आले. माधवरावांनी कोणाकडेही कोणतीही तक्रार केली नाही. ते फक्त मान खाली घालून एसटी स्टँडवरून कायमचे निघून गेले. रोहनला मात्र स्वतःच्या व्हायरल ताकदीचा भयंकर अहंकार आला होता. या घटनेला 2 महिने उलटले. मुसळधार पावसाळ्याचे दिवस होते. रोहन स्वतःच्या नवीन कारने रात्री 2 वाजता त्याच आंबोली घाटातून एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला होता. पावसाचा जोर भयंकर होता आणि समोरचे काहीच दिसत नव्हते. त्याच काळभैरव वळणावर रोहनच्या गाडीचा ब्रेक स्लिप झाला. गाडीने कचरा तोडला आणि ती कार सपकन त्या शेकडो फूट खोल अंधाऱ्या दरीत कोसळली. गाडी झाडामध्ये अडकून उलटी पडली होती. रोहन रक्ताच्या थारोळ्यात अडकला होता. त्याच्या छातीत स्टिअरिंग घुसलं होतं. रात्रीचे 2:30 वाजले होते. मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुख्य रस्त्यावरून त्याची गाडी दरीत पडलेली कुणालाही दिसण्याची सुतराम शक्यता नव्हती. आपण आता मरणार, आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही, या भीतीने रोहनच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. त्याचा श्वास कोंडत होता. तेवढ्यात त्या घनदाट अंधारात आणि पावसात दरीच्या वरून एक बॅटरीचा प्रकाश त्याच्या गाडीवर पडला. कोणीतरी भिजत चिखलातून घसरत एका जाड दोरीच्या सहाय्याने खाली दरीत उतरत होते. तो माणूस गाडीजवळ आला. त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रक्ताने माखलेल्या रोहनला गाडीतून अत्यंत कष्टाने बाहेर ओढले. त्या म्हाताऱ्याने रोहनला स्वतःच्या पाठीवर घेतले आणि चिखलातून दगडामधून रक्ताळलेल्या अवस्थेत त्याला खेचत वर रस्त्यावर आणले. रोहन बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये रोहनला शुद्धी आली. त्याच्या बेड शेजारी एक पोलीस इन्स्पेक्टर उभे होते. नशीबवान आहेस तू मित्रा. जर काल रात्री माधवरावाने तुला दरीतून बाहेर काढलं नसतं तर आज तुझा मृतदेहच सडला असता तिथे, इन्स्पेक्टर म्हणाले. माधवराव हे नाव ऐकताच रोहनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने थरथरत्या आवाजात विचारले, माधवराव ते एसटी ड्रायव्हर? पण ते रात्री 2:30 वाजता त्या दरीजवळ काय करत होते? इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि जे सत्य सांगितले ते ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच फाटली. तुला माहिती आहे ते म्हातारे माधवराव रोज एसटी थांबवून त्या दरीत काय बघायचे? 15 वर्षापूर्वी माधवरावांची गरोदर मुलगी आणि जावई त्या काळभैरव वळणावरून रात्री दरीत कोसळले होते.
ते दोघेही सलग 6 तास त्या दरीत जिवंत होते. मदतीसाठी ओरडत होते, पण रस्त्यावरून जाणाऱ्या एकाही गाडीने खाली दरीत डोकावून पाहिलं नाही. ते तडफडून तिथेच मेले. त्या दिवसापासून माधवरावांनी एक शपथ घेतली होती की त्यांची एसटी जेव्हाही त्या वळणावरून जाईल तेव्हा ते तिथे 2 मिनिटं थांबून दरीत नक्की डोकावून पाहतील, जेणेकरून आणखी कोणाचं बाळ तिथे तडफडून मरू नये. ते प्रवाशांचा वेळ वाया घालत नव्हते रोहन, ते त्या दरीचा पहारा देत होते. रोहनच्या डोक्याला भयंकर मुंग्या येऊ लागल्या. त्याला श्वास घेता येईना. तू व्हिडिओ व्हायरल करून त्यांची नोकरी खाल्लीस, त्यांची एसटीची ड्युटी गेली, पण त्या म्हाताऱ्याचा नियम मोडला नाही. नोकरी गेल्यापासून गेल्या 2 महिन्यात ते म्हातारे रोज रात्री पावसात स्वतःच्या गावातून 5 किलोमीटर अनवाणी चालत त्या दरीजवळ येतात आणि हातात बॅटरी घेऊन कोणी पडलंय का ते चेक करतात. काल रात्री ते तिथेच उभे होते म्हणून तू वाचलास. तुला वाचवताना त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि ते बाहेर वॉर्डमध्ये बेशुद्ध आहेत. रोहनच्या हातातली सलाईनची नळी निसटली. तो बेडवरून खाली फरशीवर गुडघ्यावर कोसळला. त्या म्हाताऱ्याला त्याने स्वतःच्या एका व्हायरल व्हिडिओसाठी आणि अहंकारासाठी नोकरीवरून काढले होते, ज्याची त्याने संपूर्ण जगासमोर बदनामी केली होती. त्या देवसमान म्हाताऱ्याने स्वतःच्या मुलीचे दुःख विसरून नोकरी गेल्यानंतरही भर पावसात दरीचा पहारा दिला होता. आणि त्याच म्हाताऱ्याने रोहनला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले होते. प्रसिद्धीचा आणि सोशल मीडियाचा तो सगळा अहंकार आज त्या म्हाताऱ्याच्या रक्ताळलेल्या पायांसमोर कायमचा राग झाला होता. रोहन बेड्यासारखा दोन्ही हाताने स्वतःचे तोंड दाबून ओक्साबोक्षी रडत होता. स्वतःच्याच नीचपणाची आणि माधवरावांच्या त्या हिमालया एवढ्या निस्वार्थ त्यागाची जाणीव इतकी भयंकर होती की तो तिथेच एका जिवंत प्रेतासारखा थिजून गेला. आपल्याला जे सत्य स्क्रीनवर दिसते ते नेहमीच खरे नसते. एखाद्याच्या वागण्यामागची नेमकी वेदना समजून घेतल्याशिवाय त्याला जगासमोर गुन्हेगार ठरवू नका. खऱ्या आयुष्यात व्हायरल होण्यापेक्षा माणूस होणे जास्त गरजेचे असते, कारण जेव्हा सत्याची चपराक बसते तेव्हा पश्चाताप करायला शब्दही अपुरे पडतात.